अजब रमा राघवची जोडी। मी तुझ्यासाठी कायम असेन। जगासाठी जरी तू माझी सून असलीस तरी माझ्यासाठी तू कायम माझी लेक आहेस। बाई अगं काय रडतेस काय? अगं आज आनंदाचा दिवस आहे ना, रडायचं काय? आणि तू मला कायम हसताना आवडतेस, कायम हसत राहा। आता जर हसली नाहीस ना तर सासू म्हणून एक चांगला धपाटा देईन, देऊ? आई, तुम्ही आणि तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्या सोबत असू द्या, म्हणजे मी कधी रडणारही नाही आणि कधी हरणारही नाही। पाया पडते। आयुष्यमान भवन, अखंड सौभाग्यवती भवन। आई, उद्यासाठी मटकी भिजत घालू का? आई, अगं ओतू गेलं का? करपलं का? काय काय झालं? काय काय झालंय? नाही ठीक आहे ठीक आहे। मी काहीतरी वेगळंच विचारतेय, तुम्ही काहीतरी वेगळं बोलताय। लक्ष नाहीये, काय झालंय? हो ग पूजा, खरंच माझं लक्ष नाहीये। राघवच्या लग्नाच्या बाबतीत हे असं काही घडेल ह्याचा स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता। घरात मंगल कार्य झालंय, नवी नवरी माप ओलांडून घरी आलीये, पण साधा आनंद सुद्धा साजरा करता येत नाहीये। त्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि त्यांचं प्रेम जिंकलं देखील, पण लग्नाच्या आठवणीत रमण्यासाठी पाहावासा वाटला तरी एखादा फोटो सुद्धा नाहीये। आठवणी तर हव्यात ना। अगं लग्न झाल्यानंतर छोट्या छोट्या विधींमध्येच खूप मजा असते। एकमेकांना घास भरवणं, अंगठी शोधणं, सुनमुख, गोंधळ, पूजा, अगं सगळे विधी किती छान असतात आणि हे सगळे विधी मनात अगदी जपून ठेवता येतात, पण या दोघांच्या बाबतीत ते कसं शक्य आहे? आई, मी आहे ना, मी काहीही करू शकते। त्या दोघांच्या लग्नाचे सगळे विधी घडवून आणू शकते, ते शूट करू शकते, रील्स बनवू शकते आणि त्यांना आणि तुम्हाला ते रोज दाखवही शकते। आता बोला। आई हे बघा, यांच्यापासून लपवून ठेवून काहीही करणं मला पटत नाही। अगं मी कुठे म्हटलं त्यांच्यापासून लपवायचं म्हणून? आपण काहीही लपवायचं नाही, सगळं खुल्लम खुल्ला करायचं। तुळशी आई, आज तुझ्याच आशीर्वादामुळे मी तुझ्या समोर उभी आहे, या घराची सून म्हणून। त्यासाठी तुला जितकं थँक्यू म्हणू तितकं कमीच आहे। आता फक्त एकच रिक्वेस्ट, इथून पुढे माझ्या पाठीशी अशीच खंबीरपणे उभी राहा। अरे वा, नौटंकी सुरू झाली वाटतं। थँक्स अश्विनी। कशाबद्दल? तुळशी आईच्या पूजेला नौटंकी म्हणालीस? अगं तुझं इंट्रोडक्शन करून दिल्याबद्दल। तुळशीचं महत्व तू नको सांगूस मला। तुला जेव्हा देवपूजा माहित नव्हती ना तेव्हापासून पूजा करते मी, आणि प्रत्येक वेळी देवाकडे राघवरावांना मागितले। पुन्हा एकदा थँक्स अगं। नाही काय आहे ना, मला कळलं तरी देव कोणाच्या बाजूने आहे। आता काय? काकांचं मन जिंकण्यासाठी करतेस ना सगळं?
कोणालाही दाखवण्यासाठी मी नाही करत आहे हे. या घराने मला जे संस्कार दिलात ना ते जपण्याचा प्रयत्न करते, या घराची सून म्हणून. संस्कार? हा, हे सगळं ना फक्त समोरच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी बरं वाटतं. बाकी कठीण आहे ग सगळं. तुझ्यासाठी रमा म्हणजे अश्विनी नाहीये. अश्विनी जर रमा असती ना तर तिने अश्विनीला इथे थांबवण्याचा वेडेपणा कधीच केला नसता. आता मी इथेच राहणार आणि एकाच वेळी राघवरावांच्या मनातून आणि या घरातून तुला कायमचं बाहेर काढणार. आज या तिन्ही सांजेच्या वेळी या तुळशीच्या साक्षीने तुला दिलेलं चॅलेंज आहे हे. अगं ज्या तुळशीच्या साक्षीने हे सगळं बोलतेस ती तुळस मी माझ्या हाताने लावली आणि ती तुळस मी माझ्या हाताने लावली आहे म्हणूनच ती उपटण्याचा प्रयत्न करतेस तू कधीपासून. अगं तुळस नाही उपटू शकलीस तू, मग या घरापर्यंत आणि माझ्या राघवच्या मनापर्यंत काय पोहोचणारस का तू? हे रमा, राघववर फक्त माझा हक्क आहे, त्याची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. मला कळायला लागल्यापासून त्याच्यावर प्रेम करते मी आणि त्याच्यामुळे प्रेम काय असतं हे मला कळायला लागलंय. तू काहीही बोल, मी माझा राघव मिळवणारच आणि मी त्याला शेवटपर्यंत जपणार आहे. असं म्हणतात घरावर संकट आलं की सगळ्यात आधी तुळस चुकते. घरावर आलेलं संकट ती स्वतःवर घेते, हो ना? मग आता तुझ्या संसारातलं संकट साक्षात तुझ्या समोर उभं आहे. या तुळशीची सुरुवात तुझ्यापासून झाली ना, मग आता तिच्या सोबत तुझा संसार जळताना पाहायचंय मला. तू कितीही प्रयत्न कर, तुझ्या प्रत्येक प्रयत्नावर मी अशीच पुंकर घालणार आहे. आणि काय काय म्हणाली होतीस तू? राघवचं प्रेम मिळवणार तू? राघवचं प्रेम मिळवणं तर दूरच राहील, राघवच्या मनात साधी जागा निर्माण करून दाखवतो. ज्या क्षणी तू त्याच्या मनात जागा निर्माण करून दाखवशील ना त्या क्षणी मी हे घर सोडून कायमची निघून जाईन. आणि हे रमाचं चॅलेंज. नौटंकी, एक गोष्ट लक्षात येते का? अगं आता परिस्थिती बदलली आहे. मी उंबऱ्याच्या आत आणि तू बाहेर आहेस. काही आठवतंय का? आज मी उंबरठ्याच्या आत आहे आणि तू उंबरठ्याच्या बाहेर.